आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 8803 36 37 38। पतंगराव कदमांचा वारसा आणि विश्वजित कदमांचे नेतृत्व देईल विजय, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांचा विश्वास। पलूस नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धुरळा उडाला असून काँग्रेस पक्षाने आपली ताकद पणाला लावली आहे। काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांनी आज पलूस येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ भेट दिली। यावेळी त्यांनी पलूस ही काँग्रेसचीच नगरी आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर येथे काँग्रेसचा झेंडा फडकणार असा ठाम विश्वास व्यक्त केला। प्रचारादरम्यान बोलताना हनुमंत पवार म्हणाले की स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचा विकासाचा वारसा आणि डॉक्टर विश्वजित कदम साहेबांची सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती हीच पलूसची ओळख आहे। ही निवडणूक नागरी प्रश्नांवर आणि शहराच्या विकासावर लढवली जात आहे। पलूसमधील जनता सुज्ञ असून विश्वजित कदम यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील। पवार यांनी सांगितलं की सकाळपासून नागरिकांशी संवाद साधताना काँग्रेस उमेदवारांबद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे। मतदारांमध्ये चर्चेचा विषय हा केवळ विकास आणि काँग्रेसची विचारधारेचा आहे। काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पलूसच्या जनतेमध्ये स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी नमूद केलं। यावेळी काँग्रेस शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, माजी गटनेते सुहास पुदाले, काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल, विशाल दळवी, मिलिंद डाके, डॉक्टर मुक्ता दिवटे तसेच काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी सुहास पुदाले व नगरसेवक पदाचे उमेदवार विजय जाधव, संगीता गायकवाड, संदीप सिसाळ, कविता पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रचार दौऱ्यात हनुमंत पवार यांच्या सोबत स्थानिक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पलूस नगर परिषद निवडणूक 2025 काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने पलूस नगरीमध्ये आलेलो आहे। स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचा विकासाचा वारसा, डॉक्टर विश्वजितजी कदम साहेबांचा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा वारसा, पलूसची नगरी ही येत्या निवडणुकीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब करणार आहे। नागरी प्रश्नावर होणारी ही निवडणूक, इथल्या विकासाच्या प्रश्नावर होणारी ही निवडणूक ही महत्वाची असणार आहे। डॉक्टर विश्वजितजी कदम साहेबांची ओळख हे कडेगाव पलूस मतदारसंघामधला हा पलूस मतदारसंघ आहे। इथल्या नागरिकांशी मी आज सकाळपासून बोलतोय। प्रचंड उत्साह आहे। काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांचं स्वागत सगळीकडे होत आहे। विकासाच्या प्रश्नावर होणारी ही निवडणूक, विकासाच्याच प्रश्नावर आम्ही शेवटपर्यंत पुढे घेऊन जाणार आहोत। अनेक प्रसंगी डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी पलूस नगरीच्या उर्वरित कामासंदर्भात आपली दिशा दिलेली आहे। त्याच्यावर मतदारांमध्ये चर्चा होते, संवाद होतोय। काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पलूसच्या जनतेमध्ये मला आज सकाळपासून दिसतोय। मी आवाहन करतो इथल्या सगळ्या जनतेला, मतदारांना की येत्या 2 तारखेला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरचं बटन दाबून काँग्रेसचा विचार, धर्मनिरपेक्षतेचा विचार, विकासाचा विचार, सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचा विचार हा इथं विजयी होणार आहे याची खात्री आहे। मतदानासाठी नागरिकांनी बाहेर पडावं, मोठ्या प्रमाणात मतदान करावं, हा लोकशाहीचा विजय।